मस्त झणझणीत असा खरडा, त्याच्यावर तेल, कच्चंच तेल आहे हे, दही, ज्वारीची भाकरी आणि ही लाल माठाची भाजी। नमस्कार, मी ज्योती पटवर्धन। वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल। आज आपण करणार आहोत लाल माठाची भाजी। लोह, फायबर आणि भरपूर जीवनसत्व असलेली पौष्टिक अशी ही पालेभाजी। लाल माठाची भाजी करायला खूप सोपी आहे। भाजी तर आपण करणार आहोतच, पण त्याचबरोबर आपण खरडा पण करणार आहोत, हिरव्या मिरचीचा झणझणीत खरडा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भाजी घेताना ती कोवळी आहे ना, जून नाही ना, तसेच त्याची पानं वगैरे किडलेली नाहीत ना, ते बघून घ्यायची। ही लाल माठाची भाजी मी घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे व्यवस्थित ती। त्याची अगदी कोवळी कोवळी देठं सुद्धा घेतलेली आहेत। ही भाजी आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे माती वगैरे त्यातली निघून जाईल। ही आता लाल माठाची भाजी चिरून घेऊया। व्यवस्थित चिरून घ्यायची ती आपल्याला। भाजी चिरून झाल्यानंतर इथं मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला असा मधून काप देणार आहे। मधून असं चीर पाडून घ्यायचे मधून। एक 8 ते 10 लसूण पाकळ्या मी वाटीच्या मदतीने अशा थोड्याशा क्रश करून घेणार आहे, थोड्याशा चुरडून घ्यायचेत। एका मी पॅनमध्ये 5 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे, 5 टीस्पून। त्यात अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद घालून घ्यायची। मोहरी व्यवस्थित झाल्यानंतर त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून तो परतून घ्यायचा। कांदा थोडासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी चिरून ठेवलेली मिरची आणि लसूण तो घालून परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं। थोडासा वेळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी माठाची भाजी चिरून ठेवली होती ती घालून घेतोय। एकदा व्यवस्थित ती ढवळून घ्यायची, मिक्स करून घ्यायची व्यवस्थित। भाजी व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याला आपण झाकण ठेवायचे त्याच्यावरती आणि त्याला व्यवस्थित एक वाफ काढून घ्यायचे। साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचे। या भाजीत मी पाणी अजिबात घातलेलं नाही। माठाच्या भाजीत त्याचं पाणी असतं अंगचं पालेभाज्यांमध्ये, त्यामध्येच भाजी शिजवून घेतलेली आहे। परत एकदा झाकण ठेवून एक 2-3 मिनिटं परत एक त्याला छान वाफ आणून द्यायची आहे। आता त्यामध्ये आपण मीठ घालतोय। पालेभाजी शिजल्यानंतरच मीठ घालायचं, म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येतो। कारण अगदी सुरुवातीला भाजी खूप जास्त वाटते, पण ही शिजल्यानंतर कमी होते, त्यामुळे मग नंतर घातल्यावर मिठाचा व्यवस्थित अंदाज येतो, नाहीतर भाजी खारट होऊ शकते। आता ही भाजी छान शिजलेली आहे, खूप जास्त पण शिजवायची नाही, म्हणजे ती छान ज्युसी राहते। आता ही सर्व करून घेतोय। भात, भाकरी, पोळीस कशाबरोबरही खाऊ शकता। आता आपण खरडा कसा करायचा ते बघतोय। एका छोट्याशा कडल्यात मी 1 चमचा तेल घातले, 5-6 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। मिरच्या परतताना काळजी घ्यावी, कारण त्या अंगावर उडू शकतात। या मिरच्यांमध्ये 10-15 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। लसूण आणि मिरच्या व्यवस्थित परतून घेतोय आपण। त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरं घालतोय, ते सुद्धा परतून घ्यायचं। जिरं नंतर घातले म्हणजे ते करपणार नाही। चवीनुसार मीठ घालूया। आता हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं। एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं गार झाल्यानंतर, आणि त्याला ओबडधोबड वाटून घ्यायचे, चटणीसारखा गाळ करायचा नाही। आणि आता ठेचा, दही, भाकरी आणि भाजी, मस्त कॉम्बिनेशन। हा खरडा वेगवेगळ्या पद्धतीने करतात। कुणी यात शेंगदाणे सुद्धा घालतं, तुम्हाला हवं तर शेंगदाणे सुद्धा परतून घालू शकता, किंवा कोथिंबीर सुद्धा घालतात। शेंगदाणे कोथिंबीर परतून तुम्ही यात खरड्यात घालू शकता, तुम्हाला आवडत असेल तर। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद।